बकऱ्याचे पाय चुलीत भाजून कोल्हापुरी पद्धतीने पाया सूप करूची पद्धत ही काय वेगळीच आहे. नमस्कार मंडळी, मी शैलू आणि आज आम्ही बकऱ्याच्या पायांचा पाया सूप बनवणार आहोत आणि ता पण कोल्हापुरी पद्धतीने. पाटील काकांनी मस्तपैकी सुरीक धार लावून घेतल्याने आणि त्यानंतर बकऱ्याचे पाय चुलीत भाजूक सुरुवात केल्याने मी ताज खूपच खुश होते, कारण मला वेगळी रेसिपी बघूक मिळणार होती. अक्कल कवर निघते ते. बकऱ्याचे पाय व्यवस्थित भाजून झाल्यानंतर काकांनी संपूर्ण ते पाण्याने व्यवस्थित धुवून घेतल्याने, धुवून झाल्यानंतर लगेच त्या पायांचे छोटे छोटे तुकडे केल्याने आणि यासाठी काकींत चुलीवरती टोप ठेवून फोडणी पण देऊक सुरुवात केल्याने. कोथिंबीर जरा आपण सूप करता, ग्रेव्ही मध्ये नाही सूप करता. ती खायला असते. डिलिव्हरी झाली का नाही बायकांची, असं करून द्यायचं असते. अच्छा, कारण याच्यात ताकद असतं जास्त. ताकद असते. हे याच्यात आता वाटप टाकते ना, टाकलं होय. जास्त टाकायचं नाही. वाटप जास्त नाही. चला तर म्हणजे आपला पाया सूप तर तयार झाला. मी आता पिऊन टेस्ट करून बघते. तोपर्यंत तुमका जर संपूर्ण व्हिडिओ बघूचा असतात ना तर SM मालवणी या माझ्या युट्यूब चॅनलवरती संपूर्ण व्हिडिओ मी अपलोड केले, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. तोपर्यंत मी पाया सूप खाताय.